नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवूयात मिरचीचा लोणचं। त्यासाठी आपण 2 घेतलेले आहेत लिंबू, 1 किलो मिरची, 1 वाटी मोहरी, 1 वाटी मीठ आणि 1 वाटी हळद। मोहरी आता आपण बारीक घेऊयात मिक्सरमधून काढून। अशी छान आपण मोहरी घेतलेली आहे मिक्सरमधून काढून। अशी घ्यायची बघा मोहरी काढून मिक्सरमधून। मीठ घेतलेला आहे एका साईडला टाकून आणि हळद। आता सर्व मिश्रण आपण एकजीव घेऊयात करून। अशा पद्धतीने मिरच्या कट करून घ्यायच्या। अशा पद्धतीने मिरची कट करून घ्यायची आणि हे मिश्रण मिरचीमध्ये भरायचं। आता मिश्रण आपण घेऊयात एकजीव करून आणि नंतर भरूयात मिरचीमध्ये। अशा आपण मिरच्या मध्य भागातून घेतलेल्या आहेत कट करून। मिश्रण सर्व एकजीव केलेलं आहे। आता अशा पद्धतीने मिरचीमध्ये मिश्रण भरायचं। सर्व मिरच्यामध्ये अशाच पद्धतीने आपण मिश्रण भरूयात। एकदम टच्च भरायचं। सर्व मिरच्यामध्ये असंच घेऊयात भरून मिश्रण। असं आपण मिरचीमध्ये घेतलेलं आहे बाखूर भरून। आता आपण टाकूयात भरणीमध्ये। असा थोडासा अगोदर खाली बाखूर टाकायचा आणि नंतर मिरच्या टाकायच्या। थोडंसं लिंबू टाकायचं पिळून आणि लिंबू त्यामध्येच टाकून द्यायचं। असं करून आपण सर्व मिरच्या भरणीमध्ये घेऊयात टाकून। अशी छान आपली 1 किलो मिरचीच्या लोणच्यानं भरणी भरलेली आहे। असं तयार आहे आपले मिरचीचे लोणचे। आता 8 दिवस लोणच्याला ठेवूयात मुरत। असे छान आपले 8 दिवसानंतर भरणी भरलेली होती तर अर्धीच भरणी झालेली आहे। असे इतकं छान आपलं लोणचं मुरलेलं आहे मिरची आणि लिंबूचं। आता आपण मिरची लिंबूच्या लोणच्याला देऊयात तडका। आपण पातेल्यामध्ये टाकलेला आहे तेल। आता छान मोहरी टाकूयात। मोहरी आपली छान तडतडलेली आहे। आता टाकूयात मिरच्या। असं छान आपलं लिंबू मिरचीचं लोणचं झालेलं आहे। छान असं तयार। मिरच्या पण तळलेल्या आहेत मस्त आपल्या। असे छान आपले भाकरीसोबत लिंबू मिरचीचे लोणचे आहेत तयार खाण्यासाठी। असे लिंबू मिरचीच्या लोणच्याची रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या लिंबू मिरचीचे लोणच्याची रेसिपी कशी वाटली सर्वांना। बाय।